नमस्कार, मी कोमल. आज आपण तिखट चकोल्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी बघणार आहोत. तर त्याच्यासाठी इथं साहित्य बघून घेऊया आपण. मी मूग डाळ घेतलेली आहे शिजवून. थोडंसं हिरवं वाटण तयार केलं आहे मी. खोबरं, लसूण आणि कोथिंबीर टाकून कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे बारीक. तर याच्यातले सुके मसाले आपल्याला लागणार आहेत आणि थोडंसं लाल तिखट. अगदी झटपट तयार होते आपली ही तिखट चकोल्याची रेसिपी. आणि मी 2 चपातीचं कणिक मळून ठेवलेलं आहे इथं. आपण चपातीसाठी कणिक मळतो तशाच टाईपमध्ये कणिक मळून ठेवलेलं आहे, थोडंसं घट्टसर. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी गॅस सुरू करून घेते. मूग डाळीऐवजी जर समजा तुम्हाला तुरीची डाळ जरी आवडत असेल आणि तुरीची डाळ जरी घेतली तरी चालेल. मी मूग डाळ घेतलेली आहे आज. तर पातेलं छान गरम होऊन द्यायचं आपल्याला. अगदी झटपट तयार होतात आणि खायला सुद्धा अगदी छान लागतात ह्या तिखट चकोल्या. तर पातेलं गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. 2 चमचे तेल टाकते मी. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे. थोडीशी मोहरी टाकून बघूया तेलामध्ये. तेल गरम झालं आहे का? मोहरी छान तडतडली तर समजायचं की तेल गरम झालं आहे. तर तेल अजून थोडंसं गरम व्हायला लागणार आहे आपल्याला इथं. तर आता आपण मोहरी टाकून घेऊया याच्यामध्ये. हे बघा, आता तेल छान गरम झालेलं आहे. थोडंसं जिरं, कढीपत्ता आणि हे जे वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया हे सगळं वाटण. तर मसाला छान भाजलेला आहे. आता मी याच्यामध्ये एक टोमॅटो कट करून घेतला आहे, तो टाकून घेणार आहे. मगाशी मी साहित्यामध्ये सांगताना विसरले होते. तर एक टोमॅटो घेतलेला आहे मी आणि परत छान असं सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. टोमॅटो छान भाजू द्यायचा आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये हलकं असं जर काय खायचं म्हटलं तर अशा गरम गरम चकोल्या जरी बनवल्या आणि सोबत पापड आणि लोणचं जर असेल तर छान असा बेतच तयार होतो हा. त्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. हे बघा, छान असं भाजून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्याला. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया. मी थोडीशी हळद टाकते आहे, थोडंसं धनेपूड घेते मी, थोडीशी जिरेपूड घेते आणि आपलं जे घरगुती लाल तिखट असतं ते मी टाकून घेते इथं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. मी 2.5 चमचे घेतलेले आहे. चकोल्या थोड्याशा तिखट असल्या कीच छान लागतात, त्यासाठी मी चटणी थोडीशी जास्त टाकते.
आणि परत असं सगळा मसाला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा खमंग वास येईपर्यंत. आता आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती याच्यामध्ये ओतून घेऊया. आणि परत एकदा हे छानसं मिक्स करून घेऊया. हे बघा, आता याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया. ज्या टोपामध्ये डाळ शिजवली होती त्याच्यातच मी थोडंसं पाणी ओतून घेतलं आणि तेच ओतून घेणार आहे मी. रंग किती छान दिसतोय बघू शकता तुम्ही. चकोल्या बनवताना थोड्याशा पातळच बनवायच्या, कारण की त्या थोड्याशा थंड झाल्या की मग आणखीन घट्ट होतात. त्यासाठी बनवताना थोड्याशा पातळ बनवायच्या आहे आपल्याला. हे बघा, आता मी आणखीन थोडंसं पाणी ओतून घेते याच्यामध्ये. 1 ग्लास पाणी ओतते आणि छान असं मिक्स करून घेऊया. तर थोडंसं मीठ टाकून घेऊया. तर छान अशी उकळी येऊ द्यायची आहे या आमटीला. तोपर्यंत आपण चपाती लाटून घेऊया याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर रंग किती छान दिसतोय तुम्ही बघू शकताय. अगदी झणझणीत अशा चकोल्या तयार होतात ह्या. तर चला, तर मग आता आपण चपाती लाटून घेऊया. तोपर्यंत आपली ती आमटी उकळती, तोपर्यंत छान अशी चपाती लाटून घ्यायची आपल्याला. खूप अशी जाड लाटायची नाही चपाती, पातळशा चकोल्या जर असल्या की छान लागतात. तुम्हाला जर चकोल्या घट्ट आवडत असतील तर तुम्ही ही चपाती जी मी 2 ह्याची बनवून टाकणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर समजा जास्त घट्ट आवडत असेल तर जास्त टाकल्या चपात्या तरी चालतात. आमच्या इथे थोडासा रस्सा लागतो आमच्या घरी, त्यामुळे मी जास्त घट्ट चकोल्या बनवत नाही. ही मोठी चपाती लाटून घेते मी. गॅस थोडासा मोठा करून घेऊया. आता चपाती लाटून झालेली आहे, तर याला आपण चाकूने कट करून घेऊया. काही लोक गोल आकाराच्या सुद्धा नाही का चकोल्या करून म्हणजे बनवतात चकोल्या, पण मी असं चाकूने कट करून छोटे छोटे काप टाकते. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. आता हे तिरकं कट करून घेऊया आपण. अगदी झटपट तयार होणाऱ्या चकोल्याची रेसिपी बनवते आज आपण. हे कट करून घेतलेलं आहे. तर इथं आपली जी आमटी आपण बनवली होती चकोल्यासाठीची ती उकळत आलेली आहे. याला थोडीशी उकळी आली की मग आपण याच्यामध्ये आपण कट केलेल्या त्या चकोल्या टाकून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही कशा पद्धतीने चकोल्या बनवता हे सुद्धा मला नक्की सांगा. हे बघा, छान अशी उकळी आलेली आहे आमटीला. आता आपण याच्यामध्ये कट केलेल्या चकोल्या टाकून घेऊया. जिथं आमटी उकळते त्याच बाजूने चकोल्या टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या एकमेकांना चिकटत नाहीत. एक एक सोडायच्या व्यवस्थित अशा. आज खूप दिवसांनी चकोल्याचा बेत केला आहे, त्यामुळे म्हटलं चला तर मग आज व्हिडिओ बनवूया आपण.
तर जिथं उकळते तिथं मी टाकते चकोल्या. मी 3 लोकांसाठी बनवते हे, त्यामुळे एवढ्या चकोल्या पुरेशा होतात. तुम्हाला जर घट्टसर आवडत असतील तर 2च्या ऐवजी 3 चपात्या बनवून जरी तुम्ही त्या कट करून चकोल्यामध्ये टाकल्या तरी काही हरकत नाही. पण चकोल्यामध्ये थोडासा रस्सा असला की मग तो खायला म्हणजे त्या चकोल्या छान लागतात. मी दुसरी पण चपाती लाटून कट करून घेतलेली आहे, ते पण आता मी याच्यामध्ये टाकून घेते. अगदी 5-7 मिनिटात ह्या चकोल्या शिजून तयार होतात. रोज रोज म्हणजे तेच जेवण खाऊन कंटाळा आला तर अशा पद्धतीने चकोल्या ट्राय करायला काही हरकत नाही. तर हे बघा छान असं शिजायला लागलेल्या आहेत चकोल्या. तर ह्याला आपण 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. अगदी 5 मिनिटात शिजून तयार होतात ह्या चकोल्या. रंग किती सुरेख दिसतोय बघा. तर 5 मिनिटं आपण शिजवून घेऊया चकोल्या. तर 5 मिनिटे झालेली आहेत. आता आपण याला एकदा चेक करूया शिजले की नाही चकोल्या ते. थोडंसं चमच्याने जरी असं हे केलं तरी ह्या तुटतायत, म्हणजे चकोल्या आपल्या शिजून तयार झालेल्या आहेत. तर आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया. गॅस बंद करून घेते मी आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर. आणि छान असं मिक्स करून घेऊया. तर हे बघा तयार आहेत आपल्या गरमागरम चकोल्या. आणि सोबतच तोंडी लावण्यासाठी भाजलेले शेंगदाणे आणि लिंबू. खूप छान लागतात चकोल्यासोबत भाजलेले शेंगदाणे. त्यामुळं असं एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने चकोल्यासुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि आपले कमेंट करून सांगायला विसरू नका की चकोल्या कशा झाल्या होत्या. आणि आपल्या चॅनलला अजून लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर तयार आहेत आपल्या गरमागरम चकोल्या आणि सोबतच भाजलेले शेंगदाणे आणि लिंबू. खूप छान लागतं तोंडी लावायसाठी चकोल्यासोबत भाजलेले शेंगदाणे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा चकोल्या नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या होत्या ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.